सांगतो ते ऐका. लक्ष लावून राहा गोविंदीला. सोनवणे महाराजाकडे लक्ष नाही दिलं तरी चालेल, पण आपलं लक्ष गोविंदाकडे पाहिजे. मी कौतुक करण्यामध्ये फार कंजूस आहे. माझे शब्द मी उगाच कुणापुढेही वाया घालवत नाही, परंतु याचं कौतुक करायला पाहिजे ते नक्कीच करायला पाहिजे अशा मताचा मी आहे आणि माझा तो आग्रह आहे. आदरणीय दिवंगत मुरलीधर साबळे गुरुजी, त्यांच्यावर झालेले जे संस्कार आहेत आणि त्यांना लाभलेली जी महाराज या संस्करणामध्ये जी पुण्य पुरुष आहे, त्यांच्या मातृकुळातून त्यांना प्राप्त झालेली जी पुण्याईची जी भेट आहे आणि त्याच कुळामध्ये 3 भावंडांचं हे कुटुंब, त्याच्यामध्ये आमचे आदरणीय बाबासाहेब दादा असतील, आदरणीय किशोरजी दादा असतील, त्याचबरोबर या पुण्यभूमीला उज्ज्वल आणि उत्तुंग यशोशिखराकडे नेणारा एक पुण्यवान महात्मा असेल तो आदरणीय डॉक्टर साहेबांच्या रूपानं आपल्याला प्राप्त आहे. कारण त्यांनी जर पुढाकार घेतला नसता तर ना आज मी असतो या जागेवरती, ना आपण असता गड्या असता का. वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करणारी माणसं, माझा एक मित्र आहे, मित्र म्हणजे माझा तो जिवलग स्नेही आहे, आमचा शैलेश दादा दिघे. आम्ही आमच्या दिंडीचा रथ सोडण्याकरता ज्यावेळेस गेलो होतो आमच्या रांजणगाव आश्रमामध्ये, त्यावेळेस सहज डॉक्टर साहेबांना फोन केला, ऑन दी वे आहे, ते म्हटले चहा घेतल्याशिवाय जायचं नाही. आणि आता कुकाचं बोट आणि चहाचा घोट नाही म्हणता येत नाही. त्यांच्याकडे गेल्यानंतर तो शैलेश मला, आम्ही ज्यावेळेस पुन्हा निघालो, प्रस्थान केलं, त्यावेळेस तो म्हटला मी एकमेव माणूस पाहिला या क्षेत्रातला की एवढी आध्यात्मिक ओढ या माणसाला. त्यानं नाव ऐकलं होतं, परंतु खरोखरीच आपण अनुभवताय, आपल्याला ती योग्यता कळते. नाहीतर तुम्ही म्हणाल नेहमी त्यांच्या सोबत राहता नाही का, तुम्हाला ते कीर्तन जायला आज तर गाडी दिली होती कथेला जायला म्हणून तुम्ही त्यांचं कौतुक करता. अजिबात नाही, कोणी शंका किंवा संशय घेऊ नये. मला जे हृदयातून वाटतं ना मी ते व्यक्त करत असतो आणि हा माझ्या हृदयातला भाव आहे. आणि तुम्हाला सांगू का, पहिली गोष्ट सांगतो, माझ्या आयुष्यामध्ये मी अनेक माणसं पाहिली या 25 वर्षाच्या माझ्या प्रदीर्घ प्रवासामध्ये. सगळी पळपुटी निघाली, सगळ्यांनी कच खाली, परंतु मला विश्वासानं आणि मला अत्यंत हृदयापासून आधार देण्याचं काम फक्त 3 व्यक्तींनी केलंय. मी त्यांचं नामोल्लेख करू इच्छितो. एक माझे परम श्री गुरु महाराज, नंतर माझं दुसरं जिवलग कोणी जर असेल तर आमचं संपूर्ण कुटुंब, आणि डॉक्टरांना मी माफ करा, मला डॉक्टर साहेब मी 3रा नंबर देतोय, परंतु हृदयाच्या अत्यंत मखमली कप्प्यामध्ये मी असं कुटुंब झोपलं, हे जे तुमचं साबळे कुटुंब आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आणि मी पुण्यवान महात्मा का म्हटलो, कारण तुमच्या घरामध्ये पुण्य पुरुष होता, पण काळ ओघामध्ये तो गेलाय आता. त्याचं नाव होतं संकेत. मला त्याची प्रकर्षाने आठवण येते या क्षेत्रामध्ये आल्यानंतर. महाराज त्याचं आवडतं भजन होतं, पंढरीची ओढ असलेला तो लहानगा वारकरी जरी दिसत असला तरी तो अनंत जन्माचा मला योग भ्रष्ट दिसत होता. त्याचं भजन मला खूप आवडतं. सावेराम बाबाची पुण्यतिथी म्हणजे आतापर्यंत होते, पुढे होत राहणार आहे. त्या मंदिरामध्ये आम्ही कीर्तन संपल्यानंतर जागर करायचो ना, तर त्याच्या तोंडातलं भजन मला खूप आठवतं. तुम्हाला कोणाला आठवतं की नाही मला माहित नाही, मोहन महाराजांना आठवत असेल. पंढरी जाई रे गड्या एक वेळ, पंढरी जाई रे गड्या. म्हणजे तुम्ही बघा,
पंढरी क्षेत्राचा महिमा गाणारा वारकरी या साबळे कुटुंबात होता आणि म्हणून तर आपल्याला हे सगळं वैभव या ठिकाणी पाहायला मिळतंय. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल